काय गौरव खेळत होता भाई. 6 बॉल 6 चौकार, 4 बॉल 4 चौकार. मी बोललो उतरलेला नाही, सारा 7 चौकार. तो फुल घालवणार नाही, मला तर तसंच वाटलं. जा खेळायला जा. जयेश तांडे मोबाईल. त्याचं काय नाही का 12 नाही. आता आपणच फायनल कॉल नाही प्लेयरच नाही मोठी मोकल रे भाई. निकाल के दे उसको. आपल्या असतं रे मोकल आहे ना. काही बॉलरचं नाव विचार. राजू राजू राजू. चला तर लेट्स बिगिन. वी आर ऑल back. And the game is पहिलाच फलंदाज. सुरुवात थोडीशी डळमळीत झाली आहे. मागच्या स्पर्धेमध्ये देखील पहिल्याच बॉलवर पहिला फलंदाज बाद झाला होता. अगदी त्याचं नाव आता मला तितकंच, बट स्टील आय कॅन रिकलेक्ट द मेमरी की एक फलंदाज पहिल्याच बॉलवर बाद झाला होता. न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 3 मिस्टर अली. रायगडचा टायगर यांचे हे बंधू उस्मान पटेल यांचे छोटे बंधू अली आपल्याला पाहायला मिळतात इन ॲक्शन मध्ये. मुरबी पेठ या परिसरामध्ये बऱ्याचशा स्पर्धांना खरं तर खूप चांगली पहिल्याच सामन्यामध्ये चांगली चमकदार कामगिरी करत असताना पहिलाच बॉलर स्ट्रायकिंग बॉलर कसं आणि ब्रेक थ्रू देणारा खरं आता मिडल ऑर्डर आपल्याला पाहायला मिळते. अंजूर दिव्याची स्पर्धा आम्ही पाहिली
त्या अंजूर दिवाच्या स्पर्धेमध्ये करावे 11 करावे हा संघ पहिल्यांदा श्री 11 करावे हा संघ थोडासा बॅकफुटवर 2 फलंदाज परतलेत. निखिल दशरथ पाटील ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळत आहेत. संयम दाखवावा लागेल. पहिलाच बॉल आउट स्विंग होता हलक्या हातानं. खरं तर सॉफ्ट हँडेड स्ट्रोक जरूर बॅट फिरवली होती. बॅटचा मात्र नक्कीच फेस लवकर बंद झाला. त्यानंतर चेंडू अंगाचा वेध घेतला. बंटी कांबळी सरांचा इथे इशारा येतो की हा लेग बाईज आहे. लेग बाईच्या स्वरूपात का होईना परंतु धावसंख्येला सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. आमचे ऑफिशियल पंच आज जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सचिन रमेश तेंडुलकर सरांच्या साथीला असणारे विनोद कांबळी सरांचे हे बंधू बंटी कांबळी सर आज पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांच्या समवेत अमित गोवलकर आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर बालासाहेब घोरपडे मॅच रेफरी आज आपल्याला पाहायला मिळतील. 3 पंच त्रिकूट आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन MCA पॅनलचे हे 3 पंच आज आमची स्पर्धा कव्हर करतील. आज या स्पर्धेचं एक वेगळी ग्लॅमर जरूर आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षक YouTube वाहिनीच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा कव्हर करतो. या वाहिनीचे खरं तर फाउंडर आमचे परम मित्र करावगावचे सुपुत्र कैलाश म्हात्रे यांचा जरूर आम्ही उल्लेख करू. खरं तर CA एंटर आहेत परंतु आज एक वेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी खूप चांगली भरारी घेतली आणि त्यांना देखील आपण पुढच्या वाटचालीस देऊ. त्यानंतर सर बॉलर का नाम P1च्या षटकामध्ये हे P1चं षटक पोलीस CBD पोलीस या संघाच्या नावे आपल्याला पाहायला मिळते. कारण पहिल्या षटकामध्ये गडी बाद 2 केले आणि धावसंख्या अर्जित झाली ती फक्त 1. आता निखिल पाटील याला देखील चांगलीच खेळी साकारावं लागेल. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये चांगली चमकदार कामगिरी करणारा निखिल पाटील आज मात्र संघाला गरज असताना ती कामगिरी करेल का? स्ट्रायकर एंडवर आहे. इथे पुन्हा एकदा हा व्हॉलीबॉल आणि याला फटका सजवताना मात्र थोडंसं का होईना आउट स्विंग झाल्या कारणानं बॅडांना बॉलमध्ये थोडंसं अंतर आपल्याला पाहायला मिळालं. चेंडू मात्र जरूर डेव्हिड झालेल्या चेंडूवर कोणत्याही प्रकारचा फटका सजवता आला नाही. ही चांगली चकमक आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज डावखुऱ्या हाताचा आता चांगला कनेक्ट केला. डीप मध्ये आहे. चांगली चकमक आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज डावखुऱ्या हाताचा आता चांगला कनेक्ट केला. डीप मध्ये आहे.
पोलीस या संघाचा खेळ करत असताना अरे याच्यापेक्षा केतन ना उचलून मार कर दे बरं. आपल्या टुर्नामेंटला पण झालं का असं पोरगं आहे ना. बाकीचे जर मी लाईव्ह मध्ये बघितले तेवढं बरं मित्र पाहिजे. मजा आहे का ते बरोबर रात्री 1:30 वाजता न्यूज पाठवली मजा आली. अशी मॅच काढली ना बोलत ना काढली. चार राहिले होते. काय कसं मॅच पहिलीच मॅच चुकून होत. म्हणून वेळ लागला. 4-5 बाउंड्री मारल्या गोलंदाज पुन्हा एकदा बॉल बॅक स्ट्रेट डाऊन द ग्राउंड जिथे मिडॉ वन केला टिकून जायचं किंवा 2 वर पोहोचली. गोलंदाज षटक क्रमांक 2 मध्ये बाबू येत आहेत. स्विचचा प्रयत्न आता धावसंख्येला आकार आलाय. 9 वर पोहोचली आहे. 8 वर पोहोचली धावसंख्या. 8 for 3 आफ्टर 1 सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. गोलंदाज बाबू आता मागच्या एका चेंडूवर मात्र रिव्हर्सचा प्रयत्न यावेळेला अक्रॉस द लाईन, परंतु पंच इशारा करतील की हा व्हाईट बॉल राहील. अजूनही या षटकामधील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 2 balls टू गो ऑफ दिस सेकंड ओव्हर टू स्पेल. पॉवर प्लेचं दुसरं षटक आपण पाहताय आज मायक्रोफोनवर काही क्षणामध्ये काल असे खेळाडू संघाला लिंक पाठवली लिंक पाठवू नंबर सांग ना. बीजेपी चषक 2022 रविशेठ ठाकूर
न्यू बॉलर आता षटक क्रमांक 3 मध्ये येतोय. खरं तर पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकांचा खेळ संपन्न झाला. आता फिल्डिंगचा सेटअप आपण पाहू शकता. 5 फिल्डर्स ऑन दी आउटसाइड रिंग आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा चेंडू फ्लिक ऑफ द वेस्ट डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. मागच्या एका चेंडूवर मात्र चांगला झेल पकडला. अतिशय आपल्याला पाहायला मिळते. फ्लॅट थ्रो नेहमीच फ्लॅट थ्रो म्हटलं की परंतु इथे आता कमबॅक करणारी गोलंदाज साई उजव्या हाताचा गोलंदाज अराउंड द विकेटने येत आहेत. इथे चेंडू खराब. बंटी मोकल खर तर याच मोठमोठे लांब लचक षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध असलेला हा खेळाडू आहे. हार्ड हिटर म्हणून ज्याची जबरदस्त ओळख, त्याचबरोबर कल्पकतेच्या जोरावर नेहमीच टेक्निकचा देखील वापर आपल्याला पाहायला मिळतो. हा असलेला दोन बॉल मध्ये आता समोर स्ट्रायकर एंडवर पहिल्यांदा फलंदाज अमित आलेत आणि पहिल्याच बॉल तब्बल 37 व 27 हा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. आता धावसंख्येला आकार आलाय. पहिल्या षटकामध्ये फक्त धावा होती 1, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 14, तिसरं षटक महागडा आपल्याला पाहायला मिळतोय. आता थोडासा बचावात्मक पवित्रा घेतला गोलंदाजानं अवे फ्रॉम द बॉडी. दोन्ही पंचांमध्ये थोडीशी सल्ला मसलत आपल्याला जरूर पाहायला मिळते. मला वाटतं षटक संपलंय. तिसरं देखील साई याच्या षटकामध्ये थोडीशी महागडी गोलंदाजी जरूर आपल्याला इथे चांगले रनिंग बिटवीन द विकेट्स. त्याच दरम्यान आज बंधूचं रायगड
फिगर्स रोल केल्या होत्या. गती कमी आणि गती कमी केलेल्या चेंडूवर देखील चांगला खेळून काढला. आणि अगदी सहज फेकून दिला. धावा मिळतील त्या 31 वर. आता धावांना आकार आला. इथून पुढे एखाद दुसरा मोठा फटका षटकार जर का होतो तर धावसंख्येला आकार येईल. मोमेंटम मात्र स्वतः टीमकडे श्रेयस 11 या संघाकडे खेचून आणता येईल. पंचांच्या भूमिकेमध्ये जरूर बंटी कांबळी सर आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या समवेत आज अमित गोवलकर आणि मॅच रेफरी बाळासाहेब घोरपडे सर आपल्याला पाहायला मिळतात. स्वप्नील पवार गुणलेखकाच्या भूमिकेत स्वप्नील पवार गुणलेखकाच्या भूमिकेत म्हणूनच प्रोफेशनल क्रिकेट आपल्याला मोहम्मद रियाज आपल्याला पाहायला मिळतोय. मोहम्मद रियाज आपल्याला पाहायला मिळते इन ऍक्शन मध्ये. इन ॲट नंबर 7 4th ओव्हर षटक क्रमांक 4थ्या मध्ये अंतिमचा बॉल राजू गोलंदाजी मारपूर आपल्याला पाहायला मिळतो. आणि समोर फलंदाज धाकड बांधा. चांगले षटकार चौकार लगावण्याची क्षमता आहे. परंतु पहिले चांगले षटकार चौकार लगावण्याची क्षमता आहे. परंतु पहिले अजूनही या इनिंग मधील एक षटकाचा खेळ बाकी आहे. 41 सही बॉलर
पहिलाच बॉल. नवीन फलंदाज अमित साडी. बंटी आलेत नवीन फलंदाज नाश्ताकरेंकडे. या 2 धावा मिळतील. 2 धावा पहिल्या षटकामध्ये. जरूर आपण पाहतो अंतिमच्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवर या 2 धावा. विनोद गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. नेहमीच विनोद याला सातत्याने आपण स्ट्रायकिंग बॉलर म्हणून पाहिले, परंतु या खुल्या गटामधील स्पर्धांमध्ये अंतिमचं षटक स्लॉकच्या षटकामध्ये सुरुवात झाली 2 धावांना. आता धावा येतील का? अक्रॉस द लाईनचं क्रिकेट खराब क्रिकेट म्हटलं जातं, परंतु अमित पाटील याची देखील चांगली खेळी आहे, परंतु या इनिंग मध्ये तुम्हाला या प्रेझेंट टेन्स मध्ये चांगला खेळ करावा लागेल. इथे फुलटॉस मुक्त. अमित पाटील याची देखील चांगली खेळी, परंतु या इनिंग मध्ये तुम्हाला या प्रेझेंट टेन्स मध्ये चांगला खेळ करावा लागेल. इथे फुलटॉस मुक्त. आता अंतिमचा बॉल शिल्लक. अंतिमचा बॉल अभिषेक उधर देखना.
त्याने काय केले 1 ओव्हर 21 पाहिजे होते 5 ओव्हर 21 पाहिजे होते 4 बाउंड्री मारल्या गौरवने काय केलं 3 वाईड आले पहिल्या मॅच मध्ये शेवटचा इक्वेशन होता 4 बॉल 16 पाहिजे होते 1 ओव्हर 21 पाहिजे होते 3 बॉल 3 1 ओव्हर 21 पाहिजे होते 4 बॉल 40 तर वाईड बीट 3 4 मारले बरोबर 9 बॉल तो घाण होता ना एकदम 9 बॉलला पास केले तो एकदम घाण होता 4 बॉल 4 3 बॉल 3 मारले त्याने 1 बॉल 4 राहिले 2 वाईड टाकले 1 बॉल 2 आणि 1 डाव काढली तर काय होत होती आणि सुपर ओव्हर बॉल हातात मारलेला आता आंड्रम तर तुमचाच ग्राउंड हा त्याचा सह्याद्रीचा आउट तर होणार होता पण तो आउट झाला नाही त्याने फुल टाइम मारली अर्ध्या याच्यातून त्याने डाय मारली डाय मारली त्याने आणि पोचला तो नॉट आउटच होता जरी रिव्ह्यू असला असताना तरी नॉट आउट होतो कंच माहित चालू आहे कोणता कंच माहित हॅलो 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 बंद करतो हा चालेल बंद करतो काढून टाक कान उठून टाक सुमित एक्स्ट्रा प्लेयर आपण या बॅट्समॅन स्ट्रायकर एंडवर ज्यांच्या माध्यमातून खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं 2 झेल त्यांना या इनिंग मध्ये 3 झेल मात्र पकडले बॉलर नाम सुमित आहे कितने सुमित नवीन गोलंदाजी मार पहिला सुपर सुरू चांगली झाली यावर तुमच्या डिफेन्स केलाय डॉट बॉल तर याच दरम्यान या स्पर्धेच्या माध्यमातून दर्शनजी भारद्वाज साहेब आपल्याला पाहायला मिळतात या व्यासपीठावर उपस्थित आम्ही साहेबांचं सहर्ष स्वागत करतोय BJP चषक 2022 रविशेठ ठाकूर पुरस्कृत स्पर्धेचं टायटल आपण पाहताय भारतीय जनता पार्टी चषक 2022 क्या बात है सुपर बॉलिंग विकी भुईरची आठवण आली मागच्या एका स्पर्धेमध्ये 6 सलग डॉट चेंडू फेकणारा गोलंदाज याच स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी करणारा गोलंदाज जरूर आणि आता याही वेळेला खुल्या गटामधील स्पर्धांमध्ये एक चांगला स्टँडर्ड दाखवत असताना सुमित आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवर सुपर बॉलिंग 93 क्रमांकाची जर्सी त्यांनी परिधान केली आज मॅच मध्ये 3 पूर्वार्धाचे चेंडू डॉट फेकलेत 50 धावांचं टार्गेट सेट केलंय ओहो आता 5th बॉलला धाव मिळाली एक आणि सुरुवात झाली आहे ती पोलीस CBD पोलीस या संघाची
बिनबाद 1. सलाम मिस्टर जबरदस्त फलंदाज मिस्टर सचिन, खूप चांगला बांधा. त्याची पर्सनॅलिटीचा विचार केला तर क्रिकेटला साजेशी अशी पर्सनॅलिटी आपल्याला पाहायला मिळते. हाईट फॅक्टर देखील तितकाच महत्वाचा. धाकड असा बांधा. हार्दिक पांड्याची आठवण येते. अगदी तीच बॉडी लँग्वेज आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवर अगदी तीच बॉडी लँग्वेज आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवर यस आणि खुल्या गटामधील स्पर्धा नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वामधील एक जबरदस्त गोलंदाज अचूकतेचा तीन लाईन आणि पंच कोणती दुसरा फलंदाज ठरला जो 0 संघामध्ये बऱ्याच मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळ साकारणारा हा गोलंदाज आहे. अक्षरशः क्रीडा रसिकांना आपल्या गोलंदाजीचा वेड लावून सोडणारा हा गोलंदाज आज पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये सुरुवात चांगली झाली आहे. आता समोर फलंदाज आलाय तो टीमचा लीडर मिस्टर विनोद. सीबीडी पोलीस खुल्या गटामधील ही स्पर्धा आपण पाहताय. राजीव गांधी स्टेडियम मध्ये ही स्पर्धा इथे रंगतीये आणि चमकदार कामगिरी केतन भुईर
जरी तुम्ही फुल संपूर्ण क्रीडांगणावर एक आणि तेच इथे मात्र चित्र पाहत असताना आपण पाहतोय एक चांगलं क्षेत्ररक्षणाचा नमुना मी तर म्हणेन नजराणा पेश केलाय तो दत्तानं. सुपर बॉलिंग, सुपर फिल्डिंग. आता कमबॅक करावं लागेल ते पोलीस सीबीडी पोलीस या संघाला, कारण आता 2-3 फलंदाज परतलेत. आता तीच स्थिती जी स्थिती खरं तर पहिल्या इनिंग मध्ये श्रेयस करावे या संघाची होती. 3 गडी बाद करत असताना फक्त धावसंख्या होती 1 आणि आता धावसंख्या आहे 2 आणि गडी बाद झालेत ते 3. हो, इथे देखील चांगला स्ट्रोक आहे. आता डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षण. बंटी जोपर्यंत चेंडूभागी येतील, चेंडूला उचलून फेकून देतील तोपर्यंत या धावा मिळतील. खूप चांगली गोलंदाजीचं पृथक्करण आफ्टर लॉंग शिल्लक आहे त्याच्यामध्ये पाहिलं आपण अचूकता केतनकडे. खूप चांगलं गोलंदाजीचं पृथक्करण करत असताना 4 चेंडू त्यानं फेकलेत आतापर्यंत आणि 4 चेंडूमध्ये 2 गडी बाद करत असताना धावा त्यानं खर्च केल्या आता फक्त 3. केतन भुईर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथे देखील खोलवर टप्पा क्या बात है. आणि रवी ठाकूर मिस्टर जिगरबाज बेधडक फेअरलेस अप्रोच त्याच्याकडे. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये महाराष्ट्र मिस टायमिंग स्ट्रोक निखिल
न्यू बॅट्समन इन संदीप फोर्ड, टीम कॅप्टन. आपण पाहता त्याच्या चेहऱ्यावर सुमित उजव्या हाताने अजूनही 43 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज चेंडू आतापर्यंत झालेत आणि 3 बॉल मध्ये धावा खर्च केला होता 2 सुमितनं. इथे क्लीन बॉल यू मॅच मध्ये पकड मजबूत करत असताना श्रेयस 11 करावे हा संघ हळूहळू का होईना या मॅच मध्ये संपूर्णपणे पकड मजबूत करतो. आता परेश कडके हा एक सिंगल ऑप्शन आपण जरूर येलो लिखने का, येलो मिस्टर येलो मिस्टर येलो. सुमित तयार. सुपर बॉलिंग बाय सुमित. वाव यू ब्युटी. सुपर खूपच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अगदी भेदकता आपल्याला पाहायला मिळाली. 4 चेंडू यॉर्क फेकलेत महेश सर. मागच्या षटकामध्ये देखील त्यानं बघितलं गेलं दोन. आणि आता अंतिमचे 12 बॉल आणि अंतिमच्या 12 बॉल मध्ये धावा हव्या 43.
येस, आणि 12 बॉलमध्ये 43. अकरा बॉलमध्ये 43. 11 बॉलमध्ये 43 स्पर्धेचा टायटल करतो. इथे क्रिकेट मधला टेनिस बॉल बॅक करणारा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. बॅट पॅचच्या मध्ये यॉर्कर लेंथनं मात्र थांबवले ते परेश कडके या गोलंदाजाला, या फलंदाजाला. सुपर बॅटिंग, सुपर बॉलिंग. आता अजून इथून पुढे षटकार ठोकावे लागतील. इथे देखील चांगला स्ट्रोक आहे, परंतु लँडस्केप असल्या कारणानं धावा फक्त 2 पाहायला मिळतील. आकाश अय्यरवाल होते क्षेत्ररक्षक. कराव्या गावामध्ये ज्या स्पर्धा होत असतात त्या स्पर्धांमध्ये नेहमी सातत्याने चांगला खेळ करणारा हा खेळाडू आहे. बॅट अँड बॉल या दोन्ही डिपार्टमेंटमध्ये चांगलं कॉन्ट्रीब्युशन त्याचं असतं. नेहमी क्षेत्ररक्षण म्हटलं की अगदी डीप मध्ये नेहमीच तो प्रोटेक्शन करण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो तो क्षेत्ररक्षक. आज ही याही मॅच मध्ये चांगली चमकदार कामगिरी. मगाशी एक चांगला झेल त्याच्या माध्यमातून आपण पाहिला. ओ अनप्लेबल डिलिव्हरी. 28 7 बॉल 7 बॉल मध्ये 38 असतील. 33 33 ची गरज आहे. आमचे मित्र आज निलेश काकडे टीम मध्ये पाहायला मिळत आहेत. सिलिमिडॉन मध्ये इथे हा बॅटचा कडा लागलाय. फाईन लेग शॉट, फाईन लेग मध्ये चेंडू गेलाय. केतन भोईर आपल्याला पाहायला मिळतील. आणि इथे मॅच मध्ये पकड मजबूत करत असताना अंतिमचे काही आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये आता धावा हव्यात त्या 32. आता 6 बॉल कोण फेकण्यासाठी येईल. अजूनही ताकद आहे. बऱ्याच वेळा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये हे देखील कामगिरी होताना आपण पाहिली आहे. 6 बॉल
आणि दत्ता ऑन द बॉलिंग मार्क. This time extra का निको. ओ इथे मात्र अवे फ्रॉम द बॉडी वाईट बॉल राहील. पण इशारा करतात की हा वाईट बॉल. मागचा एक वाईट बॉल. मला कोणी लॉट्स पाठवले होते? महेश सरांनी तर नाही पाठवले. नाही ना, माझ्या कॅप्टनने पाठवले. गोलंदाज आकाश तयार आहे फुलोरला. दुसऱ्या मॅच मध्ये GI11 वर्सेस लिओ स्पोर्ट्स. GI11 इज ऑलवेज पंक्चुअल आहे टीमचे टीम. गणेश यादव मॅच इन द अंतिम टप्प्यात आहे. किती धाव जिंकली ना? धावसंख्या फक्त 18 आणि जवळ